मित्रांनो बघू शकता याचा किती सुंदर असा कॉम्बिनेशन केलं, म्हणजे वरती पोपटी केलं आणि खाली डार्क ग्रीन कलर। त्या कारखान्याला जेमतेम किती वर्ष झाले? एक 27-28 वर्ष होत। आजोबांपासून कारखाना चालत आहे। आजोबांपासून सुरुवात आहे, म्हणजे पिढ्यानपिढी चालू आहे तुमचा। आपल्याला हत्तीचा जो प्रॉपर चेहरा आहे तर तो चेहरा आपल्याला इथं बघायला भेटतं, म्हणजे नॉर्मल माणसाचं शरीर आणि हत्तीचा चेहरा म्हणजे आपला गजमुख। कलर मध्ये आता या बाप्पाचा अजून वर्क झालेला नाहीये, या बाप्पाचा अजून थोडासा वर्क बाकी आहे, पण बघू शकता काय युनिक मूर्ती आहे त्या। तुम्ही असं बघितलं डोळ्याला आकर्षक होणाऱ्या अशा मूर्ती आहेत। तर कसं काय मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला व्लॉग बघतो ज्याचं नाव आहे नित्यरंग। तर मित्रांनो या व्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करतो। तर आज आपण मित्रांनो आलेलो आहोत पनवेल ठिकाणी, म्हणजेच आपण आता खूप सारे व्लॉग केलेले आहेत गणपती बाप्पाचे, म्हणजे पनवेल, हमरापूर, चौक सगळीकडे झाला। तर आता आपण आलेलो आहोत पनवेलच्या कारखान्यामध्ये। तर मित्रांनो या कारखान्याची मी तुम्हाला खासियत सांगतो की या कारखान्यामध्ये खूप असे युनिक मूर्ती तुम्हाला बघायला भेटणार आहे, ज्याचं नाव आहे साहिल कला केंद्र। तर आज आपण त्याच कारखान्यामध्ये चाललेलो आहोत। त्या कारखान्यामध्ये खूप अशी युनिक तुम्हाला गोष्ट दाखवतो। तर मित्रांनो या चॅनल नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तर बघत राहा। तर मित्रांनो मी आता कारखान्यामध्ये आलं आणि या कारखान्यामध्ये मूर्ती एवढ्या सुंदर आहेत, मी तुम्हाला इथं असं चांगला व्ह्यूमध्ये दाखवतो। खूप अशी युनिक मूर्ती आहेत आणि म्हणजे आपण बघू शकता एक कलरनी पण खूप सारे काही ना काही क्रिएटिव्हिटी होते, तर आपल्याला या कारखान्यामध्ये बघायला भेटणार आहे। तर मी तुम्हाला एकदम चांगल्या व्ह्यूमध्ये दाखवतो। तुम्ही पण जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही इथं बुकिंग करायला येऊ शकता। तर मित्रांनो मला मी तसं काही तुम्हाला बोललेलो, या कारखान्यामध्ये खूप अशा युनिक मूर्ती आहेत जे मी आजपर्यंत बघितले नसतील, आणि जेवढे पण व्लॉग झाले त्याच्यामध्ये पण मी पण बघितले नसतील। तर मी तुम्हाला दाखवतो खूप असे युनिक मूर्ती आहेत। त्याच्यामधली पहिली मूर्ती युनिक म्हणजे मी तुम्हाला आता दाखवतो बघा। तर तुम्ही तर बघू शकता, म्हणजे नॉर्मल आपला गणपती बाप्पाची बॉडी, आणि बघा तुम्ही कसं सुंदर अशी बनावट केलेली आहे, म्हणजे सेम असं वाटतं का हत्तीचं सोंड लावलेलं आहे, जसा रिअलमध्ये झालेलं ना तसं सेम असं वाटतं का हत्तीचं सोंड लावलेलं बघू शकता तुम्ही। त्याची तुम्ही आखणी पण बघू शकता डोळ्याची, असं एकदम रिअलिस्टिक वाटतं, एकदम रिअलिस्टिक, काहीच फरक वाटत नाही। याची जो कोण कलाकार असेल याला करणारा खूप असा सुंदर प्रोफेशनल कलाकार असं तुम्ही बघू शकता, एकदम असं सुंदर अशी बनावट केलेली बघा। आणि कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर केलेली आहे, म्हणजे बॉडी कलर पण अजून मला वाटतं का याच्या शॉलमध्ये कलर दिलेला नाही आहे, बुकिंग तर झालेली मूर्तीची। तुम्ही बघू शकता एकदम असा युनिक मूर्ती आहे मित्रांनो, एकदम अशी न दिसणारी मूर्ती अशी, म्हणजे आता अशी तर मूर्ती मी कधी बघितली नाही आहे। तुम्ही बघू शकता कसली सुंदर आहे। तर मित्रांनो आपल्याला साहिल भाई भेटलेला आहे, साहिल दादा। तर साहिल दादा तुझं पूर्ण नाव सांग जरा मला। साहिल राजेंद्र मांगरुळकर। तर साहिल दादा आपल्या कारखान्याला जेमतेम किती वर्ष झालेत? एक 27-28 वर्ष होत। 27-28 म्हणजे तू हे स्वतःहून केलं आहे का तुमच्या पप्पांना आजोबांपासून कारखाना चालत आहे? आजोबांपासून सुरुवात आहे, म्हणजे पिढ्यानपिढी चालू आहे तुमचा, आणि याच्यानंतर तू कंटिन्यू करणार आहे। म्हणजे तुझ्या नावावर तर साहिल आर्ट्स करून असं आपलं नाव आहे। माझं पण एज्युकेशन पण चालू आहे। अच्छा, शिल्पकलेला आहे मी। अच्छा। तर दादा मी म्हणजे मी आता किती कारखाने फिरले, म्हणजे हमरापूर, पेन पण सगळीकडे फिरले मी। तर मला या कारखान्यामध्ये अशी युनिकपणा वाटली मला, ते मूर्त्या
त्या मूर्त्यांचा कलर जे मी आतापर्यंत नाही बघितल्यात, तर तू काय बोलशील या मूर्त्यांबद्दल? बघ आता जसं की ते 4 मूर्त्या आहेत, तर चारही अशा वेगवेगळ्या कलरचे आहेत आणि ते एकच कलरचे आहेत. तो हा फ्लोरोसन कलर मध्ये केलेला आहे, तो पर्पल कलरचा का? रेडियम कलर वरती अख्खा मूर्ती चमकून येईल ती. अच्छा, हा आहे तो ब्लॅक गोल्ड आहे. अच्छा, यो का? ब्लॅक गोल्ड म्हणजे सोना काला पडल्यावर एकदम पूर्ण ब्लॅकनेस येतो ना, तो होतो. हा फ्लोरोसन मध्ये पोपटी कलर आहे, पोपटी कलरचा. रेडियम मध्ये हा पूर्ण रेडियम सारखा चमकून येईल, म्हणजे लाईट मध्ये लाईट. अच्छा, आणि तो तांब्याचा आहे. तांब्याचा आहे. म्हणजे तू मला एक प्रश्न विचारायचा तुला का, म्हणजे ही तुझी आयडिया स्वतःची आहे का कस्टमरची डिमांड आहे का काय? नाही, ही स्वतःची संकल्पना आहे. माझ्या वडिलांनी जर काय नवीन नवीन करायचं शिकवलंय, काय सिंपल मूर्त्या करून काय सर्वांकडे भेटतात, आपण नवीन काय करता येईल ते मला सतत सांगत असतात. तेच हा ग्रीन कलरचा, हा शेवाळी कलरचा टोन दाखवलाय. मित्रांनो बघू शकता याचं किती सुंदर असा कॉम्बिनेशन केलं, म्हणजे वरती पोपटी केलं आणि खाली डार्क ग्रीन कलर. तर दादा ही म्हणजे आयडिया तुला कुठून आली या कलरची अशी, म्हणजे नॉर्मल स्वतःची संकल्पना बघत, निसर्गाकडे बघत काय काय निसर्ग देतो आपल्याला. अच्छा, ते बघत शिकत. म्हणजे खूप अशी सुंदर अशी देखणी तुम्ही मूर्ती बनवली आहे. म्हणजे अशी मूर्ती मी आतापर्यंत नाहीच बघितली, कारण की अशा नॉर्मल बारक्या मूर्त्यांमध्ये कॉमन आहे नॉर्मल अशा, म्हणजे हे बघितलं सगळं कॉमन आहे. पण ही मूर्ती जरा अशी बघ, अशा 4 मूर्त्यांमध्ये ती मूर्ती अशी युनिक दिसते. तर आता आपल्याला खाली अशी मूर्ती बघायला भेटते मित्रांनो. बघा कशी एक म्हणजे एकच कलरची दिली. आता ही मूर्ती कम्प्लीट झाली काही? कम्प्लीट झाली. चॉकलेट कलर ठेवला हिला. चॉकलेट कलरची मूर्ती आहे का? तर मूर्ती म्हणजे एक अशी खूप अशी देखणी मूर्ती आहे, बघू शकता मित्रांनो, सुंदर. तर मित्रांनो जसा की मी तुम्हाला पहिले म्हणजे एक इंट्रोमध्ये दाखवला असं, म्हणजे स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये, तर मी तुम्हाला जसा तो हातीच्या सोंडचा तो दाखवलेला व्हिडिओ, म्हणजे तो गणपती बाप्पा. तर त्या गणपती बाप्पाची थोडीशी आपण हिस्ट्री जाणून घेऊ साहिल दादाकडनं. तर साहिल दादा आपल्याला मस्तपैकी थोडीफार इन्फॉर्मेशन देतील त्या मूर्तीबद्दल. त्यांनी कसं काय ती थिंकिंग केली का, म्हणजे तो गजमुख तो अवतार आहे जो हकीकतमध्ये आपल्या हिस्ट्रीमध्ये झालेला आहे. तर त्या हिशोबाने तो दादा आपल्याला थोडा एक्सप्लेन करणार आहे. तर मस्तपैकी तुम्ही ऐका तो दादा काय काय बोलतोय. तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला बोललेलो, हीच ती मूर्ती जी मी बोललेलो की गजमुख अवतार. तर दादा आपल्याला या मूर्तीबद्दल तू काय बोलू शकतो? या जो हत्तीचा जो ओरिजिनल चेहरा आहे, म्हणजे जी गणपतीची स्टोरी आहे किंवा ज्या शंकराने त्रिशूळनी जो गणपतीचा तो मुख उडवला होता, तेव्हा हत्तीचा मुख लावला होता. म्हणजे जो ॲक्च्युअलमध्ये कसा दिसेल, गजमुख कसा असेल, मग त्याने एक सातत्यामध्ये उतरवायचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या दादाने सांगितलं जशी म्हणजे आपल्याला हत्तीचा जो प्रॉपर चेहरा आहे तो चेहरा आपल्याला इथं बघायला भेटतं. म्हणजे नॉर्मल माणसाचं शरीर आणि हातीचा चेहरा म्हणजे आपला गजमुख. जसं मी तुम्हाला बोललेलो, म्हणजे जे आपला हिस्ट्रीमध्ये झालेला, आपल्या इतिहासमध्ये जी घटना घडलेली गणपती बाप्पासोबत, तर सेम तशीच रूपरेख असं दादाने साकारलेली आहे. तर दादा जेमतेम याची हाईट किती असेल? 3 फूट आहे. 3 फूट आहे. आणि जेमतेम याची प्राईस किती तो जाते ना? प्राईस ही जाते तरी 8,000 पर्यंत. म्हणजे नॉर्मली आता याचं काम पूर्ण झालं आहे की नाही? याचा आता ओरिजिनल धोतर शॉल नेसवायचे तर. अच्छा, अजून म्हणजे याचा वर्क बाकी आहे. म्हणजे ओव्हरऑल तू 8,000 पर्यंत विकणार? नाही, मूर्तीची किंमत ऑल ओव्हर 8,000 रुपये. ते वर्किंगचे एक्स्ट्रा पैसे, म्हणजे जेमते 10-12 हजारापर्यंत आरामात जाणार. आरामात. कारण की हे काम करायला भरपूर वेळ लागतो. जवळजवळ याला 4 ते 5 तास गेले ते स्टिपलिंग करताना. तिथं दिसतंय की किती असं पूर्ण असं मूर्तीमध्ये घुसून काम केलं असं वाटतंय. मूर्ती तुम्हीच केली रंगोली? तर मी तुम्हाला जसं की सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये बोललेलो, जो मूर्तिकार आहे म्हणजे जो आखणी करणार एकदम प्रोफेशनल असेल, तर आपल्याला दादाने सांगितलं की ती मूर्ती त्यांनीच केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आखणीचं काम पण एकदम सुंदर केलं आहे, त्याचं नाम पण एकदम असं सुंदर काढलेलं आहे. मित्रांनो आपल्याला एक अशी युनिक अशी मूर्ती म्हणजे अशी बैठी मूर्ती बघायला भेटते, म्हणजे विठ्ठलाच्या अवतारामध्ये. तर तुम्ही बघू शकता अशी मूर्ती एकदम अशी सगळी अशी वाटते का स्वयंभू विठ्ठल अवतारलेला आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम अशी जसा विठ्ठल आहे आपला त्या हिशोबानेच बनवलेली मूर्ती बाप्पाच्या स्वरूपामध्ये. तुम्ही बघू शकता याची अशी रूपरेखा, परत आखणी, त्याचं नाम वगैरे कसं एकदम काढलेलं. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण मूर्ती किती सुंदर अशी युनिक मूर्ती त्याला बोलतात ना. तर आपल्याला साहिल दादाच्या कारखान्यामध्ये यायचं युनिक मूर्ती तिथं बोललं येतं. बघा तुम्हाला मित्रांनो कसली सुंदर अशी युनिक मूर्ती आहे, बघू शकता एकच कलरमध्ये. आता या बाप्पाचा अजून वर्क झालेला नाही आहे, या बाप्पाचा अजून थोडासा वर्क बाकी आहे. पण बघू शकता काय युनिक मूर्ती आहे त्या. तुम्ही असं बघितलं डोळ्याला आकर्षक होणार आहे अशा मूर्ती.
तर मित्रांनो इथं बघू शकता आपल्याला अशी गरुडावर असा बसलेला हा आपला बाप्पा आहे. तर आपण दादाला विचारू का या मूर्तीबद्दल दादा काय बोलणार आपल्याला. तर दादा काय बोलशील या मूर्तीबद्दल आपल्या. ही जी मूर्ती आहे ही मुंबई पॅटर्नमध्ये केलेली आहे. अच्छा. जी मुंबईच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात बॅलेन्सिंग अशा टाईपमध्ये हा मानव गरुड दाखवला आहे. मानव गरुडाच्या खांद्यावर बसून बाप्पा जात आहे. तर बघा मित्रांनो कसं खांद्यावर बसून आपला तो बाप्पा असं जात आहे आणि मूर्ती बुकिंग आहे. तर दादा या मूर्तीची जे दरम्यान प्राईस किती असेल जेमतेम. त्याची प्राईज असेल तरी पण एक 8-9 हजार रुपये. 8-9 हजाराची का. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता आपल्याला ही 8-9 हजारापर्यंत अशी वर्क केलेली मूर्ती भेटेल. तर दादाने आपल्याला खूप सारी इन्फॉर्मेशन दिली. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये मजा आली की नाही मला खरं सांगा. जसं का मी तुम्हाला बोललेलो तुम्हाला या व्हिडिओमध्ये खरंच तुम्हाला युनिक मूर्त्या बघायला भेटणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गणपती बाप्पा मोरया एक कमेंट करायला विसरू नका. तर असे कंटेंट मी तुम्हाला रोज घेऊन येत जाईल. आपल्या गणपती बाप्पा येत आहेत मस्तपैकी आपण मस्तपैकी गणपती बाप्पा शूट करू. आता तर आगमन पण चालू होणार आहे पण ते आपण आगमनाचे पण शूट करायला जाऊ. तर मित्रांनो आतापर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा. तर बाय बाय.